क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति 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 बसवन क्रांति। शरणू शरणार्थी, मी रसिका धामणकर आज परत एकदा आपल्या सर्वांसमोर उपस्थित झाली आहे अजून एका महाशरणीची महागाथा घेऊन। आजचा नवरात्राचा हा दुसरा दिवस आणि आजच्या ह्या दुसऱ्या दिवशीची माळ मी अर्पण करते आचार पत्नी वीर सती महाशरणी गंगांबिका यांना। महाशरणी गंगांबिका ही महात्मा बसवेश्वरांची पत्नी। गंगांबिकाचा जन्म अत्यंत सधन, सुखी, प्रतिष्ठित, सुसंस्कृत घराण्यात झाला। तिचे वडील बलदेवरस हे महात्मा बसवेश्वरांचे मामा होते, तसेच ते राजा बिज्जळ यांच्या राजदरबारामध्ये महामंत्री पदावर कार्यरत होते। बलदेवरस हे यांना वैदिक धर्मातील ज्या अंधश्रद्धा, बळी प्रथा, बालविवाह प्रथा, दुर्बल घटकांवर होणारे अत्याचार ह्या सर्वांबद्दल जशी त्या बलदेवरस यांना चीड होती, त्यांचा प्रखर विरोध होता, तसाच गंगांबिकाला सुद्धा ह्या सर्व गोष्टींची चीड होती। तिचा सुद्धा ह्या सर्व गोष्टींना विरोध असायचा। गंगांबिका ही लहानपणापासूनच अगदी चुणचुणीत मुलगी होती। तिला अभ्यासाची आवड होती, तिला कलेची आवड होती, तिला युद्धकलेची सुद्धा आवड होती। इतकंच नव्हे तर तिला पाककलेची सुद्धा आवड होती। तिच्या ह्या सगळ्या आवडींचा विचार करूनच तिचे वडील बलदेवरस यांनी तिला सर्व गुण संपन्न बनवलं। जरी त्या काळी मुलींना, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता, कुठलीही कला शिकण्याचा हक्क नव्हता, पुरुषांसमोर बोलण्याचा हक्क नव्हता, आपलं मत मांडण्याचा हक्क नव्हता, तरीही बलदेवरस यांनी, गंगांबिकाच्या वडिलांनी तिला लहानपणापासून पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं। स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं। संस्कृत, कन्नड, गणित, विविध कला या सर्व गोष्टींमध्ये ती निपुण होती। इतकंच नव्हे तर ती पाककलेची सुद्धा तिला फार आवड होती आणि ती पाककलेत सुद्धा पारंगत होती। युद्धकलेचं तिला ज्ञान होतं। गंगांबिका ही लहानपणापासून राजवैभवात वाढली होती। सर्व सुख सोयी तिच्या चरणाशी लोळत होत्या, पण तरीही ती नम्र होती, तरीही ती प्रेमळ होती, मनमिळाऊ होती। सर्वांसोबत ती प्रेमाने अगदी मिळून मिसळून राहायची। कधीही तिने गरीब किंवा दुर्लक्षित लोकांना किंवा अस्पृश्यांना हिणवलं नाही। त्यांच्यासोबत सुद्धा ती तितक्याच आदराने वागायची, तितक्याच प्रेमाने वागायची। अशा ह्या सर्व गुणसंपन्न मुलीसाठी कुठला मुलगा बरं आपल्या मुलीसाठी योग्य असेल? तर बलदेवरस जेव्हा कुडल संगमला जात असत आपल्या भाच्याला आणि भाचीला भेटायला, महात्मा बसवेश्वरांना आणि अक्का नागम्मा यांना भेटायला जेव्हा बलदेवरस जात असत, तेव्हा गंगांबिका सुद्धा त्यांच्यासोबत तिथे जायची। कारण कुडल संगम क्षेत्राची तिला सुद्धा आवड होती। तिला सुद्धा तिथलं जे शैक्षणिक वातावरण होतं, तिथलं जे धार्मिक आध्यात्मिक वातावरण होतं, ते तिला सुद्धा नेहमी आकर्षित करत असत। कुडल संगम बद्दल तिने भरपूर ऐकलेलं होतं, तिची त्या स्थळाची प्रसिद्धी तिने खूप ऐकलेली होती। त्यामुळे ती जेव्हा जेव्हा वडील महात्मा बसवेश्वर आणि नागम्मांना भेटायला जायचे, तेव्हा तेव्हा ती तिच्या वडिलांसोबत तिथे जात होती। बसवेश्वरांना जेव्हा बलदेवरस यांनी बघितलं, त्यांची विद्वत्ता, त्यांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची व्यवहार शैली, हे सगळं बघून बलदेवरस अत्यंत प्रभावित झाले आणि त्याच क्षणी त्यांनी विचार केला की हाच मुलगा माझ्या मुलीसाठी योग्य वर आहे। आणि तसा प्रस्ताव त्यांनी नागम्मा, कुडल संगम क्षेत्राचे जे गुरु होते, ईशान्य गुरु, त्यांच्यासमोर ठेवला आणि त्या सगळ्यांना सुद्धा हा प्रस्ताव मनापासून आवडला। महात्मा बसवेश्वर जरी सुरुवातीला हरकत घेत होते लग्न करण्यासाठी, नकार देत होते, तरी पण त्यांची समजूत काढल्यानंतर ते सुद्धा या विवाहास तयार झाले। आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आली की गंगांबिका हीच त्यांची
आयुष्यभराची जोडीदार म्हणून अगदी योग्य व्यक्ती आहे. आणि सर्वांच्या संमतीने कल्याणला मोठ्या राजेशाही थाटामध्ये गंगांबिका आणि महात्मा बसवेश्वर यांचा विवाह मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. अक्का नागम्मा सुद्धा तिथे महात्मा बसवेश्वरांसोबत आल्या. शिवदेव सुद्धा त्यांच्यासोबत होते. सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. अशा प्रकारे ही छोटीशी गंगांबिका महात्मा बसवण्णांची आचारपत्नी झाली. तिने सुद्धा मनोमन महात्मा बसवेश्वरांनाच वरलं होतं. तिने ठरवलं होतं की पती आज्ञा हेच तिच्यासाठी सर्वस्व आहे. कालांतराने गंगांबिका आणि महात्मा बसवेश्वर यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांच्या पुत्राचं नाव होतं सिद्धरस. पण दुर्दैवाने फार कमी त्याचं आयुष्य होतं. लवकरच त्या लहानग्या सिद्धरसाचं निधन झालं. काही वचनांमधून गंगांबिकांच्या काही वचनांमधून त्यांचा पुत्र निधनानंतरचा शोक आपल्याला दिसून येतो. पण गंगांबिका ते दुःख कुरवाळत बसल्या नाही. त्यांनी नागम्माचा पुत्र चन्न बसवण्णा ह्याला आपलं पुत्र मानलं. महात्मा बसवेश्वर गंगांबिकाची समजूत काढताना म्हणतात की पुत्रशोक करत बसू नकोस. नागम्माचा जो पुत्र आहे चन्न बसवण्णा ह्यालाच आपण आता आपलं आयुष्यभर पुत्र मानूया आणि त्याच्यावरच आपण पुत्राप्रमाणे प्रेम करूया. त्याच्यावरच आपण पुत्राप्रमाणे संस्कार करूया. आणि खरोखर ही प्रेमळ दयाळू गंगांबिका हिने शेवटच्या श्वासापर्यंत चन्न बसवण्णा ह्यालाच आपलं पुत्र मानलं. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाचं जे रोपटं लावलं होतं 12व्या शतकामध्ये, ज्यावेळी स्त्रीला अगदी हीन दर्जाची वागणूक दिली जात असे, स्त्री ही शूद्र समजल्या जात असे, त्या स्त्री शिक्षणाचं बीज महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपात रोवलं. त्या बीजाचा वटवृक्ष जो आहे तो गंगांबिकाने तयार केलेला. पतीच्या निधनानंतर सुद्धा त्या शोक करत बसल्या नाही, तर त्यांनी हातात शस्त्र घेऊन संपूर्ण लाखोच्या संख्येने असलेल्या वचन साहित्याचं रक्षण केलं. उळवीच्या जंगलामध्ये ते वचन साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. अनुभव मंडप जेव्हा स्थापन झाला त्यावेळी त्यांनी नागम्माच्या सोबतीने, नागम्माच्या बरोबरीने पतीच्या खांद्याला खांदा लावून गावोगावी हिंडून घरोघरी जाऊन स्त्रियांचं प्रबोधन केलं. विधवा स्त्रिया, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, देवदासी, बालविवाहाला बळी पडलेल्या स्त्रिया, बालविधवा, अशा सर्व स्त्रियांना त्यांनी आत्मविश्वास जागृत केला. त्यांच्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. त्यांना अनुभव मंटपात घेऊन आल्या. शिक्षणच नव्हे तर विविध कला गुणांमध्ये सुद्धा त्यांना पारंगत केलं. अनेक व्यवसाय त्यांना शिकवले गेले, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील, जेणेकरून त्यांना अभिमानाने, स्वाभिमानाने जगता येईल. अनेक शरणशरणी, लाखो शरणशरणीची ती अध्यापिका होती. गंगांबिकावरती अनुभव मंडपामध्ये येणाऱ्या शरणशरणींना शिक्षण देण्याची जबाबदारी महात्मा बसवेश्वरांनी सोपवली होती. नागम्माच्या सोबत त्या सुद्धा तिथे अन्नदासोह करता करता ज्ञानदासोहाचं कार्य सुद्धा करत होत्या आणि आत्मीयतेने करत होत्या. पतीचा आदेश म्हणून नाही, तर प्रेमाने, जिव्हाळ्याने. अनुभव मंटपात आलेला, महामनेमध्ये आलेला कुठलाही व्यक्ती हा उपाशी जाता कामा नये, हा हेतू ठेवूनच त्या सर्वांची सेवा शुश्रूषा करीत असत. सर्वांची त्या माता होत्या, अध्यापिका होत्या. त्यामुळेच जवळपास 34-35 शरणींनी त्यावेळी वचन साहित्याची रचना केलेली आहे, गीतांची रचना केलेली आहे. महाशरणी गंगांबिका ही संपूर्ण शरण संकुलाची माता होती. अन्नदासोह, ज्ञानदासोह ह्या दोन्हीही जबाबदाऱ्या लीलया पेलवणारी, प्रेमाने जपणारी ती अन्नपूर्णा होती, सरस्वती होती.
इतरांना तर तिने साहित्य निर्मितीसाठी प्रेरित केलंच, पण तिने स्वतः सुद्धा अनेक वचन रचनांची निर्मिती केलेली आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मते 1,08,000 वचने तिने लिहिलेली आहेत. पण कदाचित ही संख्या काल्पनिक असू शकते. तिचे जवळपास 10-9 वचने सध्याच्या घडीला उपलब्ध आहेत. कदाचित त्यापेक्षा जास्तही असतील, पण आपल्याला सध्या वर्तमान काळामध्ये तिची 9 वचने उपलब्ध आहेत. पतिनिष्ठा, लिंगनिष्ठा तिच्या वचनातून प्रत्येक वेळी दिसते. इव्हन महात्मा बसवेश्वरांचे वडील मादरस आणि मादलांबिका यांचा सुद्धा उल्लेख काही वचनांमधून दिसून येतो. निरुद्योगी महिलांना, खरं तर महिलांना त्यावेळी काहीही करण्याची मुभा नव्हती, पण अशा महिलांना सुद्धा ज्यांना काहीतरी करण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे पण काही त्या करू शकत नाही, अशा महिलांना त्यांनी कायक म्हणजे सत्य हे पटवून दिलं. शुद्ध व्यवसाय करण्याची प्रेरणा दिली. त्यांना अनुभव मंटपात घेऊन आल्या, त्यांना श्रमाचं महत्त्व पटवून दिलं. स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवलं. वेश्या व्यवसाय करणाऱ्या, देवदासी, विधवा, बालविधवा यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांचं प्रबोधन केलं. अनुभव मंटपात आणून त्यांना सभ्य समाजामध्ये, पुरुष प्रधान समाजामध्ये स्वाभिमानाने, ताठमानेने जगायला शिकवलं. व्यसनाधीन झालेल्या पुरुषांना, ज्यांचे संसार त्यांच्या व्यसनाधीनपणामुळे उद्ध्वस्त झाले होते, अशा पुरुषांचं त्यांनी प्रबोधन केलं. अशा पुरुषांना पुरुषांची त्यांनी समजूत काढली आणि त्यांचे उद्ध्वस्त झालेले संसार परत एकदा उभारून दिलेत. कल्याणमध्ये जेव्हा कल्याण क्रांती घडली, कल्याण क्रांती बहुतेक लोकांना माहिती आहे, तरी पण सांगते. हरळय्या आणि मधुबारस या विभिन्न जातीच्या 2 व्यक्तींनी जेव्हा आपल्या मुलांची लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो लग्न काही समाजकंटकांना मान्य नव्हता. त्यांच्या मते हा लग्न म्हणजे समाज विघातक एक घटना आहे. महात्मा बसवेश्वरांना त्यांनी त्यासाठी दूषणं दिलीत. पण तरीही जेव्हा त्या दोघांनी या समाजकंटकांचं काहीही न ऐकता आपल्या मुलांचं लग्न लावून दिलं अनुभव मंटपामध्ये आणि एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला, त्यावेळी राजा बिज्जळाचे कान भरून त्यांच्या दरबारातील काही महामंत्र्यांनी महात्मा बसवेश्वरांना कल्याण सोडून जाण्याची आज्ञा देण्यास बिज्जळाला नाईलाज केला बिज्जळाचा. आणि अशा प्रकारे जेव्हा महात्मा बसवेश्वर कल्याण सोडून परत कुंडल संगमला गेले, त्यानंतर हरळय्या आणि मधुबरस ह्यांना हत्तीच्या पायदळीत उडवण्याची शिक्षा देण्यात आली. येळे उठते ही शिक्षा देण्यात आली, ज्यामध्ये डोळे काढून हत्तीच्या पायाखाली त्यांना तुडवण्यात येतं. अशी भयानक शिक्षा त्या दोघांना झाली. अनेक शरणशरणींची कत्तल झाली त्यावेळेस. त्यामुळे लाखो शरणशरणी तिथून विस्थापित झाले. जेव्हा कल्याणच्या बिज्जळ राजाच्या दरबारामध्ये अनुभव मंटपाला आग लावून वचन साहित्य नष्ट करण्याचा राक्षसी बेत शिजत होता आणि त्या योजनेची जेव्हा नागम्मा आणि गंगांबिकांना माहिती पडली ती योजना, त्यावेळी त्यांनी वचन साहित्य हे सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि नागम्माच्या बरोबरीने महाशरणी गंगांबिका यांनी ते वचन साहित्य अनुभव मंटपातून सुरक्षित बाहेर काढलं. पती महात्मा बसवेश्वर हे कल्याण सोडून गेल्यानंतर सुद्धा संपूर्ण अनुभव मंटपाची जबाबदारी गंगांबिकांनी पेलली. तिथे येणाऱ्या लाखो शरण शरणींना त्यांनी त्यांच्या राहण्या खाण्याची सोय व्यवस्था त्या तितक्याच तत्परतेने करून देत गेल्या. पण शेवटी वचन साहित्याच्या रक्षणार्थ, वचन साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना ते कल्याण सोडून वचन साहित्याचे गठ्ठे आपल्या पाठीवर बांधून, घोड्यावर स्वार होऊन, हातात शस्त्र घेऊन अनेक शरण शरणींसोबत, नागम्मा आणि चन्नबसवण्णांसोबत कल्याण सोडावं लागलं. वचन साहित्याच्या रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी, लिंगायत संस्कृतीच्या रक्षणासाठी
त्यांनी त्या वचनाचे ताडपत्रे जे होते त्यांचे गठ्ठे बांधून ते पाठीवर घेऊन त्या जेव्हा उर्वीकडे जात होत्या, हातात शस्त्र घेऊन काही शरण शरणींसोबत, तेव्हा मध्येच त्यांना महात्मा बसवेश्वर यांच्या लिंगैक्य होण्याची बातमी त्यांच्या कानावर आली. त्या खूप दुःखी झाल्या, कारण महात्मा बसवेश्वरांवर त्यांनी जीवापाड प्रेम केलं होतं. दोघांचेही डोळे वेगळे पण दृष्टी एक होती, हात वेगळे पण त्यांचं कार्य एक होतं, त्यांचं कर्तृत्व एक होतं, पाय वेगळे पण त्यांचं ध्येय एक होतं, शरीर जरी वेगळे असतील तरी पण त्यांचा मार्ग एक होता, त्यांचं उद्दिष्ट एक होतं. म्हणूनच कदाचित महात्मा बसवेश्वर आणि गंगांबिका ह्यांचं दाम्पत्य जीवन हे जगासमोर एक आदर्श दाम्पत्य जीवन म्हणून प्रस्थापित आहे. स्वतःच्या पतीला दासी, भोगवस्तू, हक्काची वस्तू असं समजणारा नवरा आणि अशा नवऱ्यासाठी हा नवरा 7 जन्म मिळावा म्हणून उपवास करणारी आदर्श महापतिव्रता पत्नी, ही पुरुष प्रधान संकल्पना तिने अजिबात जुमानली नाही. तर ती सदैव पतीच्या खांद्याला खांदा लावून स्वतःची अस्मिता जपत तिने नेहमी महात्मा बसवेश्वरांच्या मार्गावर त्यांना सोबत केली. आणि कदाचित म्हणूनच त्यांना महात्मा बसवेश्वरांची आचारपत्नी ही उपाधी मिळालेली आहे. पती आज्ञाच सर्वस्व होतं गंगांबिकेसाठी. त्यामुळे जेव्हा महात्मा बसवेश्वरांनी कल्याण सोडून कुडल संगमला जाण्याचा निर्णय घेतला, जेव्हा त्यांना हद्दपार जाण्याची शिक्षा करण्यात आली, तेव्हा महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाची, महामनेची, लाखो शरण शरणींची जबाबदारी, लाखो वचन साहित्याची जबाबदारी गंगांबिकांवर टाकली होती. कारण महात्मा बसवेश्वर यांना सुद्धा गंगांबिकाचं सामर्थ्य माहीत होतं, गंगांबिकाचं कर्तृत्व, तिचं श्रेष्ठत्व त्यांची कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी त्या सर्व जबाबदारी गंगांबिकावर टाकली. आणि पतीवर जीवापाड प्रेम असून सुद्धा गंगांबिकांनी त्यांच्यापासून दूर राहणे मान्य केलं. पतिवियोग त्यांनी सहन केला, फक्त पती आज्ञेसाठी त्यांनी पतिवियोग सहन केला. आणि हसत मुखाने ती अनुभव मंटपाची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली. नागम्मा, इतर शरण शरणी, चन्नबसवण्णा ह्यांच्या सहयोगाने त्यांनी त्यांचं कार्य पुढे पुढे सुरू ठेवलं. पण ज्यावेळी त्यांना बिज्जळाच्या राजवाड्यात शिजत असलेला जो राक्षसी डाव होता, अनुभव मंटप आणि वचन साहित्य नष्ट करण्याचा, त्याची कल्पना जेव्हा त्यांना आली, त्यावेळी त्यांनी संपूर्ण वचन साहित्याचे, वचनाचे ताडपत्रे जे गठ्ठे होते ते गठ्ठे एकत्र बांधून आपल्या खांद्यावर, आपल्या पाठीवर ते घेऊन बांधून घोड्यावर बसून हातात शस्त्र घेऊन उळवीच्या घनदाट जंगलाकडे त्या निघाल्या. मध्ये मध्ये शत्रूशी युद्ध सुद्धा त्यांचं होत होतं. पहिलं युद्ध झालं, त्यानंतर दुसऱ्या युद्धामध्ये म्हणजे कादरोळीच्या जवळ जे दुसरं युद्ध झालं बिज्जळाच्या सैन्यासोबत, त्या दुसऱ्या युद्धामध्ये मात्र ही रणरागिनी, ही महाशरणी धारातीर्थी पडली. आजही मलप्रभा नदीच्या काठावर हुबळी, कर्नाटकामध्ये, बेळगाव जिल्ह्यामध्ये तिची समाधी आहे गंगांबिकेची. गंगांबिका ही भारतीय इतिहासातलं सोनेरी पान आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तिची पतिनिष्ठा, तिची स्त्री शिक्षणासाठीचा तिचा त्याग, तिचं ध्येयवेड, तिची ममता, तिचं प्रेम, मातृत्वाने भरलेलं तिचं अंतःकरण, तिचा सेवाभाव, तिचा संघर्ष, तिची वीरता, तिचा पराक्रम, लिंगायत संस्कृतीबद्दल असलेली तळमळ, महात्मा बसवण्णांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत जावे ह्या गोष्टीसाठी तिची चाललेली धडपड, जीवाची पर्वा न करता वचन साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी चाललेला तिचा संघर्ष,
ह्यामुळेच कदाचित गंगांबिका हिला भारतीय इतिहासातलं सोनेरी पान म्हणायला हरकत नाहीये. अशा या कर्तव्यनिष्ठ पराक्रमाची पराकाष्ठा करणारी गंगांबिका पतीने सुरुवात केलेली मानवतावादी कार्याचा वारसा समर्थपणे पेलणारी गंगांबिका. इतकंच नव्हे तर जनकल्याण, शिक्षण सेवा, स्वातंत्र्य, प्रेरणा ह्या मानवी मूल्यांची जपवणूक करणारी गंगांबिका आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी, त्यांची जोपासना करण्यासाठी रणरागिणीप्रमाणे हातात शस्त्र घेऊन शत्रूंसोबत लढणारी वीरांगना अशी ही गंगांबिका. खऱ्या अर्थाने ही गंगांबिका मृत्युंजयी म्हणायला पाहिजे. मृत्यूला सुद्धा जिने कित्येक वेळा हुलकावण्या दिल्या युद्ध करत असताना. पुत्रशोक, पतिनिधनाचं दुःख ह्या सगळ्याने खचून न जाता विपरीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारा, पाऊस, उळवीचं घनदाट जंगल, अंधारी रात्र, पशु, जनावरं ह्या सगळ्यांतून मार्ग काढत त्यांनी ते वचन साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. आपल्या प्राणाची आहुती दिली. लिंगायत धर्मरक्षणार्थ, लिंगायत संस्कृती रक्षणार्थ तिने स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. स्वतःचं पूर्वार्धातलं आयुष्य सुखसोयी युक्त असून सुद्धा तिने हा खडतर मार्ग पत्करला फक्त पती आज्ञेसाठी. आणि पती आज्ञा म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व होतं. समस्त स्त्री जातीची अस्मिता उंचावणाऱ्या ह्या महाशरणीच्या उत्तुंग कर्तृत्वापुढे संपूर्ण भारतवर्ष सदैव नतमस्तक राहील. 12व्या शतकातील पुरुष प्रधान समाजात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी, स्त्री शिक्षणाचं बीज रोवणारी आणि फक्त बीज पेरलं नाही तर त्याचा वटवृक्ष तयार करणारी गंगांबिका अशा ह्या आचारपत्नी महापराक्रमी महाशरणी गंगांबिका समोर समस्त स्त्री वर्ग सदैव नतमस्तक राहील. शरणू शरणार्थी.